नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. दोन आठवड्यांपूर्वी लोकायुक्तांना पत्र पाठवून स्ट्रीट फर्निचर बाबत माहिती मागितली होती. त्या बाबतीत आपल्याला आणि आयुक्तांना चौकशीसाठी बोलावलंय. त्यामुळे अपेक्षा आहेत आयुक्त येतील. यापूर्वी सरकारने दावा केला होता की चौकशी सुरू आहे, पण पुढे काय झालं ते कळालं नाही, असंही आदित्य यांनी म्हटलंय. बडगुजरांनी मागितलेली 4 दिवसांची मुदत संपलेली आहे. कंपनीमध्ये पदाचा गैरवापर करणं त्यांना भोवलंय. बडगुजर यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. कंपनीमध्ये पदाचा गैरवापर केल्याने एसीबी कडून गुन्हा दाखल करण्यात आला. जरांगेंना देव पण घाबरतो. जरांगेंच्या डोक्यात अभिनव कल्पना येतात. छगन भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारने मान्य करायला हव्यात, नाहीतर ते मुंबईला येतील, अशी खोचक टीकाही भुजबळांनी केली आहे. जरांगेंनी नाही तर सरकारने जरांगेंना वेठीस धरलंय. पुढील मेळाव्यामध्ये जरांगेंच्या बाजूने भाषण करणार भुजबळांनी मिश्किल टोलेबाजी केलेली आहे. सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, असं देखील छगन भुजबळ म्हणाले. सर्व निकष पूर्ण करूनही आरक्षण का नाही, असा सवाल मनोज जरांगे यांनी सरकारला केलाय. परभणीच्या सेलू इथे जरांगे यांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. शांततेत आंदोलन सुरू असताना लाठीमार झाला. ही सभा नाही, मराठ्यांच्या वेदना आहेत. आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असं देखील मनोज जरांगे म्हणाले. मराठा आणि कुणबी एकच आहेत. ओबीसीतूनच आरक्षण हवंय, अशा मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. मराठा आरक्षणाबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अनेक पुरावे आणि नोंदी शोधून काढल्यात. कायदा आणि नियमानुसार कुटुंबातील पुरुष व्यक्तीच्या संबंधित लोकांना प्रमाणपत्र देण्याचे नियम आहेत. जरांगे पाटील यांच्या पद्धतीने आरक्षण देण्याचंही काम सुरू आहे. त्यामुळे त्यांनी अजून वेळ द्यावा, असं दादा भुसे म्हणाले. शिंदे समितीला 54 लाख नोंदी सापडल्यात, असं जरांगे सेलूमध्ये म्हणाले. सरकारने मराठ्यांच्या लेकरांचा विचार करावा, असंही त्यावेळी ते म्हणाले. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाहीये. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. भुजबळ जे म्हणतायत ते खरं आहे असं सांगून ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीमध्ये नुसता खेळखंडोबा सुरू आहे. आव्हाड पागल झालाय, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी एकेरी टीका केली आहे. कोणत्याही विषयाला जोडण्याचं कारण नाही. मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्यात 257 जणांचा मृत्यू झाला होता. देशावरचा तो हल्ला होता. दाऊदचा साथीदार सलीम कुत्ताच्या माध्यमातून हा हल्ला झाला होता. या प्रकरणी सलीम कुत्ताला जन्मठेप झाली आहे. अशा व्यक्तीच्या सन्मानार्थ पार्ट्या केल्या जातात. त्यात उद्धव गटाचे महानगर प्रमुख यांनी ही पार्टी दिली. हे देशद्रोही कृत्य आहे, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे. पुण्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. खासदार निलंबनाच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामध्ये काँग्रेसकडून अनोखी फलकबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याला हिटलरचा फोटो जोडत काँग्रेस आंदोलनामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय आणि 23 डिसेंबरला मनोज जरांगे यांची बीड या ठिकाणी इशारा सभा होतीये. या इशारा सभेची तयारी पूर्ण झालेली आहे. मनोज जरांगे यांच्या इशारा सभेसंदर्भात मराठा क्रांती मोर्चाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं.
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार दोषी आढळले आहेत। केदार यांच्यासह 6 जणांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय। बँकेच्या 150 कोटींच्या घोटाळ्यात केदार मुख्य आरोपी होते। नागपूर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा निर्णय दिला। परभणीच्या सेलूमध्ये जरांगेंची पत्रकार परिषद झाली। सोयरे हा शब्द सरकारनेच लिहिला, यात आमचा काय दोष असा सवाल जरांगे यांनी केला। आंदोलन शांततेत होणार, मात्र आम्ही आरक्षण घेणार, यावर मनोज जरांगे ठाम आहेत। 2 दिवसात निर्णय न झाल्यास पुढची दिशा ठरवू असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिलाय। अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळा होणार असून यासाठी बाळासाहेबांचं आणि त्यांच्या पक्षाचं मोठं योगदान आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। सोहळ्यासाठी आपल्याला ते बोलावणार नाहीत, कारण जर उद्धव त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब आणि उद्धव गटाचा जय जयकार होईल। ज्यांचं योगदान आहे त्यांना सन्मानाने ते कधीच बोलावणार नाहीत असं देखील राऊत म्हणाले। मराठ्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी आंदोलन उभं केलं असं मनोज जरांगे म्हणाले। जालन्यामध्ये जरांगेंची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते। आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या, नाही दिलं तर हिसकावून घेऊ। 24 डिसेंबरपर्यंत वाट पाहू, अन्यथा आम्हाला पुढचं आंदोलन जाहीर करावं लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। देशाच्या सुरक्षेचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्णपणे खेळखंडोबा केलेला आहे। जम्मू काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यामध्ये जवानांवर हल्ला झाला। संसदेमध्ये बेरोजगार तरुण घुसतात, संसदेच्या सुरक्षेला छेद करतात। हे काय चाललंय असा प्रश्न विचारून संसदेमध्ये चर्चा होऊन दिली जात नाहीये। 150 खासदार निलंबित करतात, सरकारला नेमकं करायचंय काय असा प्रश्नही राऊत यांनी विचारला।